मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीकडे फक्त महाराष्ट्राचंच नाही तर संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय. कारण पहिल्यांदाच ठाकरे बंधू उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येऊन ही निवडणूक लढवत आहेत. पण त्याआधी झालेली बेस्ट पथपेढी निवडणूक ही दोन्ही बंधूंच्या ताकदीची खरी लिटमस टेस्ट मानली जात होती. आज आपण ह्याच लिटमस टेस्टचा निकाल उलगडणार आहोत. नमस्कार, मी तुमचा भाऊ आणि तुम्ही पाहताय बघना भाऊ. का पतपेढीची निवडणूक आहे ती? ना साहेब, ते निवडणूक आहेत ना, त्या स्थानिक निवडणूक आहेत, काय ते पतपेढी वगैरे काहीतरी असंच काहीतरी. बेस्ट पथपेढीची निवडणूक जरी लहान भासत असली तरी तिच्या राजकीय परिणामांनी महाराष्ट्राचं राजकारण तापण्याची चिन्ह स्पष्ट दिसतायत. मुंबईच्या राजकारणात खळबळ उडवणारा बेस्ट पथपेढी निवडणुकीचा निकाल समोर आलाय आणि या निकालाने ठाकरे बंधूंची राजकीय ताकद थेट प्रश्नांकित केली आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र येऊन उभा केलेला उत्कर्ष पॅनल पूर्णपणे पराभूत झालाय. एकही जागा नाही. होय, एकही नाही. जनतेनं एकत्रित ठाकरे बंधूंकडे पाठ फिरवली आहे. शशांकराव यांच्या पॅनलनं तब्बल 14 जागा जिंकल्या. प्रसाद लाड यांच्या सहकार पॅनलनं 7 जागा मिळवल्या आणि ठाकरे बंधून जुन्नवर कोसळलं. हा ठाकरे बंधूंचा पहिला मोठा संयुक्त प्रयोग होता, पण निकालानं त्यांना धक्का दिलाय. हा पराभव का झाला? उत्कर्ष पॅनलकडे जमिनीवर कार्यकर्त्यांची ताकदच नव्हती. ही निवडणूक प्रतिष्ठेची आहे असा गंभीरपणे विचारच ठाकरे बंधूंचा झालेला दिसला नाही. शशांकराव यांचं वर्चस्व, कामगारांच्या प्रश्नांवर सातत्याने लढल्याने कामगारांचा त्यांच्यावर विश्वास बसला आणि तो थेट निकालात उमटला. प्रसाद लाड यांच्या पॅनलला सत्ताधारी गटाचा अप्रत्यक्ष पाठिंबा मिळाल्याचं चित्र स्पष्ट होतं. या सगळ्या कारणांनी ठाकरे बंधूंचा प्रयोग पूर्णपणे अपयशी ठरला. राज आणि उद्धव ठाकरे यांची युती ही मोठी राजकीय बातमी होती, पण जनतेचा प्रतिसाद अपेक्षेप्रमाणे मिळाला नाही. राजकीय तज्ज्ञांचं म्हणणं आहे की या पराभवामुळे ठाकरे बंधूंना त्यांच्या कार्यपद्धतीत आणि युतीच्या धोरणात आमूलाग्र बदल करावा लागेल. हा निकाल आगामी महानगरपालिका आणि विधानसभा निवडणुकांवरही दूरगामी परिणाम करू शकतो. म्हणूनच प्रश्न उभा राहतो, हा पराभव म्हणजे ठाकरेंच्या ब्रँड व्हॅल्यूवरचं प्रश्नचिन्ह आहे का? कारण खरी परीक्षा आता आहे आगामी मुंबई महानगरपालिका निवडणूक. बेस्ट